Good afternoon, students. In that last lecture, I have seen that the point cell in that I have seen the definition of cell, cytology, cell theory, the diagram of cells, and plasma membrane also. Then now this lecture I have discussed about nucleus, endoplasmic reticulum, Golgi complex, mitochondria, lysosomes. So in that first, I have described that nucleus. In that nucleus, it is a spherical and largest part of the cell. Nucleus हा गोल भाग असतो आणि लार्जेस्ट मोठा थोडक्यात भाग असतो ऑफ द सेल मधील. इट कंटेन्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन. यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतात, न्यूक्लिओप्लाझम असतं, न्यूक्लिओलाय असतं आणि जेनेटिक मटेरियल डीएनए असतात. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज कंटिन्युअस विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कंटिन्युअसली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बरोबर असतं. देन फंक्शन मध्ये बघा, फंक्शन ऑफ न्यूक्लियसचं फंक्शन काय, तर इट कंट्रोल्स ऑल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. न्यूक्लियस हे ऍक्च्युअली कंट्रोल करतं ऑल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत सेल मधील त्या. देन इट कंटेन्स डीएनए, आरएनए अँड प्रोटीन ऑल्सो असणारच आहे. त्यामध्ये डीएनए, आरएनए, प्रोटीन्स असतात. तर आरएनए काय करतो, आरएनए हेल्प प्रोटीन सिंथेसिस अँड डीएनए हेल्प प्रोडक्शन ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोमचं प्रोडक्शन करण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी डीएनए हेल्प करतं. देन सेलमध्ये, देन आय हॅव सीन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इन दॅट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इट इज अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे एक नेटवर्क आहे, एक मेम्ब्रेन आहे. डायग्राम मध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल. मेम्ब्रेन कंटिन्युअस विथ सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेन बरोबर कंटिन्युअस, सेल मेम्ब्रेन म्हणजे जे बाहेरील जो लेअर आहे त्याबरोबर ते कंटिन्युएशन मध्ये असतं. आलं लक्षात. अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन इट इज ऑफ टू टाइप्स. आता हे बघा, आपण न्यूक्लियस पाहिलं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहिलं, हे मी आता एक्सप्लेन करतोय. पण तुम्ही ज्यावेळेस डायग्राम तुमची परफेक्ट होईल त्यावेळेस डायग्राम मध्ये त्याचं लोकेशन बघून किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठं आहे, न्यूक्लियस कुठे आहे हे बघून ह्याचं जे तुम्हाला ऑब्झर्वेशन कळेल, लक्षात येते का तुमच्या, ते ऑब्झर्वेशन तुम्हाला हे ऍक्च्युअल मध्ये लिहायचंय. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आला, द शॉर्ट नोट ऑन न्यूक्लियस, द शॉर्ट नोट ऑन मायटोकॉन्ड्रिया और ऑल्सो लायसोसोम्स, सेल वॉल, तर ह्या प्रकारे तुम्हाला हे डिस्क्राईब करायचे. तर आपण पाहतो तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुम्ही पाहाल तर सेल वॉलच्या मेम्ब्रेन बरोबर आहे, मेम्ब्रेनवर आहे आणि ते सेल वॉल मेम्ब्रेन बरोबर कंटिन्युअसली आहे. तर हेच आपल्याला इथं पण लिहायचंय. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, इट इज ऑफ टू टाइप्स. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाइप, रफ सरफेस्ड आणि स्मूथ सरफेस्ड. आता ह्यामध्ये डिफरंट काय, तर रायबोझोम्स आर प्रेझेंट ऍट दी आउटर बॉर्डर ऑफ द मेम्ब्रेन. आता बघा, मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनच्या दोन बॉर्डर आहेत, आपण काल बघितले. तर जे आउटर बॉर्डरवर आहे, आलं का लक्षात, आउटर म्हणजे बाहेरील बॉर्डर, आउटर बॉर्डर आहे ते रायबोझोम्स आर प्रेझेंट इन आउटर बॉर्डर ऑफ द मेम्ब्रेन. म्हणजे रफ सरफेस्ड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये रायबोझोम्स हे आउटर बॉर्डरवर प्रेझेंट असतात आणि स्मूथ सरफेस्ड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये स्मूथ सरफेस्ड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम डज नॉट पोजेस रायबोझोम्स. ह्यामध्ये रायबोझोम्सच होत नाहीत ऍट दी आउटर बॉर्डर मेम्ब्रेनवर. देन आपण पाहूया फंक्शन्स ह्याचे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे फंक्शन काय असणार, तर इट प्रोव्हाइड्स अ सरफेस एरिया फॉर अ नंबर ऑफ केमिकल रिएक्शन्स. म्हणजे सरफेस एरिया प्रोव्हाइड करतं केमिकल रिएक्शन्स साठी. देन इट हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड्स, प्रोटीन. इट्स म्हणजे हे मदत करतं स्टिरॉइडच्या सिंथेसिस मध्ये, प्रोटीनच्या सिंथेसिस मध्ये. देन इट प्रोव्हाइड्स अ पाथवे फॉर ट्रान्सपोर्टिंग अ व्हेरियस केमिकल सबस्टन्स. म्हणजे व्हेरियस केमिकल सबस्टन्सेस च्या प्रवाहासाठी आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे उपयोगाला येतं. त्यानंतर इट हेल्प्स कॉन्सन्ट्रेट द प्रोडक्ट्स ऑफ सिंथेटिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल. म्हणजे एखादी सिंथेटिक ऍक्टिव्हिटी आपल्या सेलवर होत असेल तर ते कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वर म्हणजे हेल्प होती. त्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स बघा, गोल्गी ॲपॅरेटस. ह्यामध्ये काय सांगितले, तर हे 4 to 8 फ्लॅटेंड बॅक लाईक चॅनल्स stacked upon each other with expanded areas at the
एंड्स. म्हणजे गोल्गी ॲपॅरेटस तुम्ही डायग्राम मध्ये पाहचाल तर डायग्राम मध्ये तुम्हाला कळून येईल ते कशा प्रकारे बॅग्स असल्यासारखं त्याचं स्ट्रक्चर दिसतंय बॅग लाईक. आता मायटोकॉन्ड्रिया बघचाल तर मायटोकॉन्ड्रिया हा आपल्या थोडक्यात चप्पल सारखा दिसतो, पण ते तुमच्या ऑब्झर्वेशन मधून लक्षात आलं पाहिजे तो कसा दिसतो, किंवा तुम्हाला लिहिता पण आलं पाहिजे. आलं लक्षात? आता तुम्ही गोल्गी कॉम्प्लेक्सचं बघितलं तसंच इट कन्सिस्ट ऑफ 4 to 8 flattened back like channels. 4 to 8 back like channels आहे स्टॅक्ड अपॉन इच अदर. हे एकमेकांवर स्टॅक्ड आहेत म्हणजे चिकटलेले असल्यासारखे थोडक्यात, विथ एक्सपांडेड एरियाज ऑफ द एंड्स. देन बघा काय सांगितलं, द स्ट्रक्चर लुक्स लाईक अ नेटवर्क ऑफ fine threads or irregular granular materials, hence called as Golgi campus. It is located near the nucleus आणि हे न्यूक्लियसच्या जवळ आहे. तर मध्ये ह्यांनी काय सांगितलं तर बघा, स्टॅक्ड अपॉन इच अदर म्हणजे ते एकमेकांना एक्सपांडेड एरियाज ऍट द एंड्स, विथ एक्सपांडेड एरिया म्हणजे ऍट द एंडला आहे. द स्ट्रक्चर लुक्स लाईक, स्ट्रक्चर कशासारखं दिसतं तर नेटवर्क ऑफ फाईन थ्रेड्स म्हणजे फाईन थ्रेडचं नेटवर्क असले, किंवा इरेग्युलर ग्रॅन्युलर मटेरियल. इरेग्युलर ग्रॅन्युअल मटेरियल म्हणजे सिक्वेन्स मध्ये नाहीये थोडक्यात, ह्या टाइप मध्ये त्याचं ऑब्झर्वेशन आहे. देन फंक्शन मध्ये काय सांगितलं, इट हेल्प्स इन पॅकेजिंग ऑफ सेक्रेटरी प्रोटीन्स, सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड इंट्रासोल्युलर सॉर्टिंग ऑफ प्रोटीन. तर हे कशा कशामध्ये उपयोगी पडतं तर सेक्रेटरी प्रोटीनच्या पॅकेजिंग मध्ये, कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस करण्यामध्ये, आणि इंट्रासेल्युलर सॉर्टिंग ऑफ प्रोटीन्स मध्ये. देन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हटल्यानंतर तुमच्याकडे एकच लक्षात आलं पाहिजे, मायटोकॉन्ड्रिया हा असा पार्ट आहे की इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. आलं का लक्षात? मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया काय म्हणलंय बघा, मायटोकॉन्ड्रिया आर स्मॉल इंट्रासेल्युलर ऑर्गॅनेल्स and are also known as powerhouse of cell or storehouse of energy. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया ही एनर्जी स्टोअर करत. आलं लक्षात? सो दॅट इज कॉल्ड इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. एवढं जरी तुम्ही लिहिलं ना मायटोकॉन्ड्रिया, व्हॉट इज मायटोकॉन्ड्रिया म्हटल्यानं एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे, इट इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. देन बघा, इट इज बाउंड बाय इनर फोल्डेड अँड आउटर स्मूथ सरफेस्ड मेम्ब्रेन. त्यानंतर इनर मेम्ब्रेन हॅज मेनी क्रिस्टेज अँड is covered with F1 particles. इनर फोल्डेड मेम्ब्रेन बघा ह्याचं कसं आहे डायग्राम मध्ये, स्मूथ आउटर मेम्ब्रेन बघा कसं आहे, मॅट्रिक्स कसं आहे, आणि F1 पार्टिकल्स कसे आहेत ते बघा. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया ते स्ट्रक्चर जे दिसते तुम्हाला झिगझॅग त्यामध्ये कळून येईल. फंक्शन मध्ये बघा, इट इज द मेन साइट ऑफ सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ एटीपी. एटीपी स्टोरेज करण्यासाठी हे मेन सिंथेसिस आहे. त्यानंतर इट इज द साइट फॉर सायट्रिक ऍसिड सायकल. ही एक साइट आहे ती सायट्रिक ऍसिड सायकल होण्यासाठी. बीटा ऑक्सिडेशन होतं, त्यानंतर युरिया सायकल, ETS हे सुद्धा इथे घडून येते. देन आपण पाहूया, इट कंटेन्स स्पेशल DNA अँड सेल्फ रेप्लिकेटिव्ह. म्हणजे हे सेल्फ रेप्लिकेटिव्ह आहे, आणि मायटोकॉन्ड्रिया हे एक स्पेशल DNA आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्ये स्पेशल DNA पण असतात. इट कंटेन्स. देन बघा तुम्ही, इट परफॉर्म्स द मेन फंक्शन ऑफ कन्व्हर्सेशन अँड ट्रान्सफर ऑफ सेल्युलर एनर्जी. म्हणजे एनर्जी ज्यावेळेस आपल्याला ट्रान्सफर करायची आहे किंवा एनर्जीचं कन्व्हर्जन करायचंय, त्यासाठी मेन फंक्शन हे मेन फंक्शनचा रोल करतं मायटोकॉन्ड्रिया हे. देन फिजिओलॉजी ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय सांगितलंय बघा, व्हेन न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन कम इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिडेटिव्ह एन्झाइम. ज्यावेळेस न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन ऑक्सिडेटिव्ह एन्झाइमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळेस प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया, त्यावेळेस ते मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात, आणि दे कंबाईन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. ते कंबाईन कार्बन डायऑक्साईड होतात. आणि वॉटर अँड लिबरेटेड एनर्जी इज युटिलाइज्ड. आणि ज्यावेळेस वॉटर आणि लिबरेटेड एनर्जी ही युटिलाइज्ड होती, त्या युटिलाइज टू सिंथेसिस एटीपी. देन बघा, द एटीपी देन डिफ्यूज थ्रू आउट द सेल अँड रिलीज इट स्टोर्ड एनर्जी फॉर परफॉर्मिंग सेल्युलर फंक्शन. तर फिजिओलॉजी ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाच्या फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला समजलं असेल. न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन हे ज्यावेळेस कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळेस ऑक्सिडेटिव्ह एन्झाइम प्रेझेंट होतात आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये, आणि ते कंबाईन होऊन CO2 फॉर्म करतात.
वॉटर फॉर्म करतात आणि लिबरेटरी एनर्जी फॉर्म करतात आणि ही युटिलायझर सिंथेसिस एटीपी होतं. एटीपी सिंथेसाइज युटिलाइज करतं थोडक्यात. आणि द एटीपी देन डिफ्युजेस थ्रू आउट द सेल. म्हणजे एटीपी जे एटीपी आहेत युटिलाइज होते सिंथेसिस एटीपी ते डिफ्युजेस थ्रू आउट द सेल्स करतात आणि रिलीजेस स्टोर्ड एनर्जी टू परफॉर्मिंग सेल्युलर फंक्शन. सेल्युलर फंक्शन होण्यासाठी एनर्जी स्टोर्ड एनर्जी रिलीज करतात. देन लायझोझोम्स बघ चाल, तर लायझोझोम्स मध्ये काय सांगितले, लायझोझोम्स आर डिस्क्राइब्ड ॲज अ सेपरेट cytoplasmic organelles. These are membranous vesicles containing powerful digestive system which are capable of break down many kinds of molecules. So आपण नेक्स्ट लेक्चर लायझोझोम्स बघूया. त्यानंतर सेल मेम्ब्रेन पण आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. All students comment your name in Google Classroom. Thank you.